सांगली महापालिकेच्या जन्ममृत्यू दाखला विभागाच्या कारभारावर महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी टीका केली आहे। महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागाकडे 3,500 दाखले प्रलंबित असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केलाय। दाखले प्रलंबित असल्याने शाळांमध्ये ऍडमिशन करण्यासाठी पालकांची मोठी गैरसोय होत असून अशा परिस्थितीमध्ये महापालिकेचे सत्ताधारी नगरसेवक मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त गोवा सहलीवर जाऊन मौजमजा करत असल्याची टीका देखील मंगेश चव्हाण यांनी केली आहे। सांगली मिरज कुपवाड जन्ममृत्यू विभागाच्या वतीने जवळजवळ मिरज विभागामध्ये 1580 दाखले प्रलंबित आहेत आणि सांगलीमध्ये 2208 दाखले प्रलंबित आहेत। आज हे दाखले प्रलंबित असल्यामुळे आज सांगली शहरातील व मिरज शहरातील विद्यार्थ्यांना ॲडमिशनला जात असताना दाखले मागितले जातात आणि ही महापालिका हे दाखले देऊ शकत नाहीत आणि अशी परिस्थिती असताना मुलांना एका बाजूला ॲडमिशन मिळत नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला आमचे सत्ताधारी सांगली मिरज सातारा इलेक्शनच्या नावाखाली गेली 4 ते 5 दिवस गोवा टूरला गेले आहेत। तिथं जाऊन ते कोण बीचवर नाचाले, कोण स्विमिंग टँकमध्ये पवाले, तर ह्या लोकांना असे महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवून गोव्यासारख्या ठिकाणी फिरायला जायला ह्यांना जमतंय। ह्यांना जात असताना ह्या लोकांना लाजा कशा काय वाटत नाहीत असं आम्हाला ह्या लोकांना विचारायचं आहे। सत्ता ही भोगण्यासाठी नसते, सत्ता ही लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी असते। हे सत्ताधाऱ्यांनी जाणून घ्यायला पाहिजे, एवढंच आम्हाला ह्या ठिकाणी सांगायचं आहे। हे टूरला जात असताना, ट्रिपला जात असताना एका बाजूला सांगायचं आमचं संख्याबळ 700 ते 800 संख्याबळ आहे, 600 संख्याबळ आहे। मग ह्या लोकांना भीती का पडली? ह्या लोकांना, ह्या मतदारांना गोव्याला न्यावंसं का वाटलं? का ह्यांच्या नगरसेवकांवर विश्वास नाही का? हा सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे।